जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी आपल्या अधिकृत कामकाजाला सोमवारपासून उत्साहात सुरुवात केली। जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी आपल्या कामकाजाला उत्साहात सुरुवात केली। सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। बैठकीनंतर सातपुते यांनी अधिकृतपणे आपल्या कार्याचा शुभारंभ केला। यावेळी त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच सर्व सभापतींची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला। पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की समाज कल्याण विभाग हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रभावी मार्ग आहे। मिळालेल्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देत प्रत्येक योजना वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सातत्यानं पुढाकार घेणार आहोत। तसंच समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्यात येतील। रिक्त पदं तातडीनं भरण्यासाठी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडे मागणी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान मुलींची वसतिगृहे आणि दिव्यांग शाळांमध्येही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी दक्षता घेतली जाईल असंही त्यांनी नमूद केलं। आणि मलाही काही उपक्रम म्हणजे समाजामध्ये वावरताना आपल्याला दिसतात की काही संघटना आहेत ज्या शिबिरं वगैरे चांगल्या आहेत त्या राबवता येईल का। यांनी अनेक सांगितलं की गाडी वगैरे इतर काही गोष्टींचं असं एक वाटप करता येतं, ते एक प्रकारची योजना असते त्यांनी चांगल्या रीतीने कशा राबवता येतील। ऑनलाईन भरपूर सगळी प्रक्रिया झालेली आहे, पण ऑनलाईन प्रक्रियेमुळे असं नको व्हायला की लोक दुरावून जातील, त्यांच्यापर्यंत गोष्टी पोहोचणार नाही। मी या संदर्भात आता आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सहज जनजागृती करू शकतो, तर आम्ही जरी सांगितलं तरी लोकांपर्यंत त्या गोष्टी सहज पोहोचतात। माझा मुळात हेतू हाच आहे की आज मी भरपूर योजना वगैरेचा आढावा घेतला वेगवेगळ्या याचा, तर त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत खऱ्या रीतीने कशा पोहोचवता येईल। मुंबई साखर भागामध्ये